सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. कशाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल स्वाभियान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. शेकडो लाभार्थ्यांना एका छताखाली विविध योजनांचा लाभ. कर्जत तालुक्यातील कशाळे येथील अक्षदा मंगल कार्यालयात महसूल मंडळ कशाळे व पात्रज यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल स्वाभियान अंतर्गत भव्य समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला ग्रामस्थ, शेतकरी, महिला तसेच आदिवासी बांधवांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रांत अधिकारी प्रकाश संगपाळ यांनी अभियानाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की शासनाच्या विविध योजना थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी न जाता त्यांच्या गावातच सेवा उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. रेशन कार्ड, विविध दाखले, संजय गांधी योजना तसेच इतर शासकीय सुविधा नागरिकांना सहज मिळाव्यात यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी सांगितले आहे की महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित या शिबिरात जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, रेशन कार्ड, वारस नोंदणी, मोजणी प्रकरणे तसेच विविध प्रशासकीय कामे एकाच छताखाली मार्गी लावण्यात आली. विशेष म्हणजे उमंग संस्थेच्या दिव्यांग व निराधार विद्यार्थ्यांना सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दरमहा 2,000 रुपयांची मदत मंजूर करून त्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केलाय. या शिबिराच्या यशस्वी आयोजनात मंडळ अधिकारी बाबासो गणपती शेट्टे कशाळे आणि मंडळ अधिकारी किरण मधुकर बेळोसकर पात्रज यांचे विशेष योगदान राहिले. दुर्गम भागातील नागरिकांना 40 ते 50 किलोमीटर अंतराचा प्रवास टाळून स्थानिक पातळीवर सेवा मिळाल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले. दोन्ही अधिकाऱ्यांनी तळागाळात जाऊन जनजागृती केली आहे तर कागदपत्रे संकलित केली आहेत आणि शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेत. मंडळ अधिकारी बाबासो गणपती शेट्टे कशाळे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज महसूल स्वाभियानाच्या माध्यमातून कशाळे व पात्रज या दोन्ही मंडळांसाठी आयोजित केलेले हे संयुक्त शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. आमचा कार्यक्षेत्र हा दुर्गम व आदिवासी भाग असल्याने नागरिकांना तहसील कार्यालयात जाण्यासाठी 40 ते 50 किलोमीटर अंतर पार करावे लागते. मात्र या शिबिरामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध करून देता आल्या ही समाधानाची बाब आहे. या शिबिरात जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नवीन रेशन कार्ड, आधार कार्ड दुरुस्ती तसेच भूमी अभिलेख संबंधित मोजणी व नोंदणी यासारख्या अनेक कामे प्रत्यक्ष ठिकाणी मार्गी लावण्यात आली. विशेष म्हणजे आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या योजनांचा लाभ घेतला हे या उपक्रमाचे खरे यश आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे तळागाळातील लोकांपर्यंत सेवा पोहोचत असून नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ होत आहे. पुढील शिबिरांमध्येही अशाच प्रकारे जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो. मंडळ अधिकारी किरण बेळोसकर यांनी सांगितले की तलाट्यांनी गावोगावी जाऊन घोंगडी बैठका घेत नागरिकांना आवाहन केले होते. परिणामी शिबिरात मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतलाय. शिबिरात आधार कार्ड दुरुस्ती, आरोग्य तपासणी, एक्सरे सुविधा, कृषी मार्गदर्शन तसेच भूमी अभिलेख, नकाशे वाटप यांसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्यात. तलाठी दीप्ती सोनकर यांनी सांगितले की अल्पावधीतच उमंग संस्थेच्या विशेष लाभार्थ्यांचे संजय गांधी योजनेअंतर्गत प्रकरणे पूर्ण करून त्यांना पेन्शन सुरू करण्यात आली. हे या शिबिराचे विशेष आकर्षण ठरले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक तसेच महसूल व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कशाळे व पात्रज परिसरातील ग्रामस्थ, महिला व लाभार्थी नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
एकूणच काय तर छत्रपती शिवाजी महाराज महसूल स्वाभिमान अभियानाअंतर्गत आयोजित हे शिबिर नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करणारे ठरले असून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात प्रशासनाला यश आले. आगामी काळात कर्जत व नेरळ येथेही अशाच प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. माझं नाव बाबासो गणपती शेटे. मी मंडळ अधिकारी कशेळे येथे आज कार्यरत आहे. तर शासनाचा शिवछत्रपती महाराजस्व अभियान टप्पा 2 यामध्ये आजपर्यंत कर्जत तालुक्यामध्ये 4 कार्यक्रम झालेत. हा आमचा कशेळे आणि पात्रज हा आमच्या दोघांचा दोन मंडळाचा संयुक्तित कार्यक्रम हा होता. त्यामध्ये आम्हाला जातीचे दाखले वाटप, उत्पन्नाचे दाखले, नवीन राशन कार्ड काढणे, परत भूमी अभिलेखचे रस्ते मोजणी, परत आधार कार्ड दुरुस्ती, संजय गांधी लाभ देणे, हे असे हे कार्यक्रमाचे विषय होते. परंतु आमच्याकडला पूर्ण भाग आहे तो दुर्गम भाग आहे. जेणेकरून आमच्या लोकांना तहसील ऑफिसला जाण्यासाठी 40 ते 50 किलोमीटर अंतर पडतं. परंतु या शासनाच्या कार्यक्रमामुळे एक छत्तीय कार्यक्रमामुळे आज कशेळे हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे आदिवासी लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे या कार्यक्रमाला. आणि त्यामुळे आज लोकांचे बऱ्यापैकी जातीचे दाखले असो, उत्पन्नाचे दाखले असू दे, राशन कार्ड असो, आधार कार्ड दुरुस्ती असू दे, हे पैकी असे बरेच जे शासनाचे उपक्रमातील कार्यक्रम आहेत त्यामध्ये आज बरेच लोकांचा हा विषय आज इथं एक छताखाली मार्गी लागलेला आहे. नमस्कार, मी मंडळाधिकारी किरण मधुकर बेलोस्कर, पात्रज मंडळाधिकारी. आज आम्ही कशेळे येथे कशेळे आणि पात्रज मंडळाचा संयुक्त कॅम्प घेतलेला आहे. सदरच्या कॅम्पमध्ये ग्रामस्थांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्यापूर्वी आमच्या सर्व तलाठ्यांनी तळागाळात जाऊन भोंगडी बैठका घेऊन सगळ्यांना आवाहन केले. सगळ्यांचे कागदपत्र एकत्र करून आजच्या कॅम्पमध्ये त्यांना दाखले देण्यात आले. विशिष्ट प्रकारचे दाखले देऊन रेशन कार्ड, इलेक्शन ID अशा प्रकारे बरेच योजनांचा लाभ आम्ही आज इथे शेतकऱ्यांना दिलेला आहे. आज आम्ही इथे आधार कार्डचा कॅम्प, ह्या कॅम्पमध्ये आधार, परत सेतू, तलाठ्यांनी उत्पन्नाचे दाखले फॉर्म भरून घेतलेले आहेत. आरोग्यवाल्यांनी हेल्थ तपासणी केलेली आहे. आम्ही आज ॲडिशनल म्हणून एक्सरेची मशीन मागवली होती. लोकांचे एक्सरे तपासणी केलेली आहे. शिवाय कृषीचे इथे कॅम्प लावला होता. त्याच्या व्यतिरिक्त भूमी अभिलेखचे इथे नकाशे वाटप झालेले आहेत. काही पानंद रस्त्याच्या अडचणी होत्या त्या सुद्धा आम्ही इथे तहसील लेवलच्या माननीय तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते मार्गी लावलेले आहेत. तहसील कार्यालयामार्फत आज तालुक्यात 6 कार्यक्रम आयोजित करायचे होते. हा आमचा 4था कार्यक्रम आहे. उर्वरित 2 कार्यक्रम आमचे होणार आहेत. पुढील कार्यक्रम आमचा नेरळ आणि कर्जत मध्ये असणार आहे. तरी आम्ही आमच्या शासनाच्या मार्फत तळागाळातून ज्या लोकांना ह्या कॅम्पला उपस्थित राहता आले नाही, अन्यथा त्यांना ह्या कॅम्पचा लाभ घेता आला नाही, त्यांना आम्ही पुढील कार्यक्रमात लाभ घ्यावा अशी विनंती करत आहोत. नमस्कार, मी कोटिंबे तलाठी दीप्ती सोनकर. आज जो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे उमंग, भालिवडी येथील उमंग जे विशेष लाभार्थी होते, अपंग एक 10-15 लाभार्थी होते. त्यांना आपण खूप कमी वेळामध्ये म्हणजे जवळजवळ 10 ते 15 दिवसामध्ये त्यांचं सगळं पूर्ण संजय गांधीचे त्यांची सगळे केसेस करून पूर्ण त्यांना आज सरांच्या हस्ते त्यांना दाखले प्रदान करण्यात आलेले आहे आणि त्यांची पेन्शन सुद्धा चालू करण्यात आलेली आहे. तर पुढच्या कार्यक्रमासाठी मी असं आवाहन करेल की असे काही कर्जत आणि नेरळ मंडळामध्ये विशेष कार्यक्रम जेणेकरून गोरगरिबांना मदत व्हावी याच्यासाठी खूप कार्यक्रम आम्ही राबवण्यात येणार आहोत. तरी लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा त्याचा. आजचा जो आपला कार्यक्रम झाला त्याला आपले मान्यवर उपस्थित होते. माननीय प्राण सर, त्याच्यानंतर तहसीलदार सर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, त्याच्यानंतर विविध प्रकार तालुका भूमी अभिलेख यांचे अधिकारी सर, त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्तरावरून आलेले मान्यवर हे सगळे उपस्थित होते. अशा यांच्या उपस्थितीमध्ये आजचा आपला जो कार्यक्रम कशेळे आणि पात्रज मंडळाचा व्यवस्थित मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या लोकांमुळे व्यवस्थितपणे पार पडला आणि खूप लोकांनी लाभार्थ्यांनी वेगवेगळ्या विविध योजनांचा लाभ घेतला आणि अशा प्रकारे कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. यांचे आभार मानून मी
धन्यवाद मानते. मौजे कशेळे येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत तहसील कार्यालय, भूमी अभिलेख विभाग कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमचे 2 सर्कल पाथरज आणि कडाव या कार्यक्षेत्रामधील लाभार्थ्यांसाठी कशेळे येथे हा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमामध्ये दोन्ही विभागाशी संबंधित रेशन कार्ड असतील, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले आणि इतर भूमी अभिलेख विभागाचे काही मोजणीचे प्रकरण असतील, रस्त्याचे विषय असतील, काही नोंदी आहेत, काही कलम 155चे आदेश आहेत, वारस नोंदी आहेत, अशा विविध विषयांच्या अनुषंगाने आम्ही एकाच छताखाली सर्व तहसील कार्यालयाचा स्टाफ, सर्व तलाठी, मंडल अधिकारी यांनी लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते स्थानिक पातळीवर येऊन सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला विशेष आनंद आहे की या कार्यक्रमाला माझे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी चांगली मेहनत घेतली आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, त्यानंतर काही शेतकरी, ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने आले. त्यांनी विविध योजनांच्या, शासनाच्या मोठ्या संख्येने लाभ घेतला. आणि एक गोष्ट कौतुकास्पद माझ्या स्टाफनी केलेली आहे ती म्हणजे उमंग संस्था जी आहे की जिथं असहाय्य आणि विकलांग, काही मतिमंद आहेत, काही दिव्यांग आहेत, असे सगळे जे निराधार जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे आम्ही दर महिन्याचे 2000 रुपयाचे आज मंजुरी आदेश दिलेले आहेत. आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही एक वाहन करून तिथून इथं बोलून समारंभपूर्वक त्यांना दिलेले आहेत. आणि निश्चितच शासनाची ही योजना अशा गरजूंपर्यंत पोहोचली आणि त्याच्याबद्दल माझ्या स्टाफने प्रामाणिकपणे प्रयत्न केले. याबद्दल मला त्यांचा स्टाफचा माझ्या कौतुक करावं असं वाटतं. आत्तापर्यंत आपल्याला हे आज चौथं मंडळ होतं. एकूण 6 कार्यक्रम करायचे होते. आज इथला 4था कार्यक्रम होता. मागचा कार्यक्रम बरोबर 7 दिवसापूर्वी मागच्या शुक्रवारी कळंब येथे पार पडला. तिथेही आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजच्या कार्यक्रमालाही पाथरज आणि कशेळे मंडळ या कार्यक्षेत्रातील आदिवासी किंवा इतर ग्रामस्थ शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतरचे जे 2 कार्यक्रम आहेत ते मे महिन्यामध्ये आहेत. ते सुद्धा आपले कर्जत शहर कार्यक्षेत्रासाठी एक कार्यक्रम आहे आणि एक नेरळसाठी एक कार्यक्रम आहे. त्याची आम्ही तयारी आता सुरू केलेली आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व नागरिक बंधू भगिनींना एक आवाहन, एक विनंती करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा. कारण या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या सर्व योजना ह्या प्रत्यक्ष फील्डवर येऊन, म्हणजे जे लोक गरीब आहेत किंवा जे इतर कारणामुळं तालुक्याच्या ठिकाणी येऊ शकत नाहीत अशा लोकांना त्यांना घर बसल्या या योजनेचा लाभ मिळू शकेल. इथं सर्व स्टाफ बोलवल्यामुळे कोणत्याही विषयाचा जर कोण ग्रामस्थ किंवा हे आल्या तर त्याची ती विषयाची तीव्रता समजून जास्तीत जास्त प्रयत्न इथंच सॉल्व करण्याचं केले जातात. परंतु त्याच्याशिवाय जर काही इतर विषय असतील तर त्यांना योग्य मार्गदर्शन केले जातं, जेणेकरून पुढचा कालापिवाय वाचेल आणि त्यांना नेमकं मार्गदर्शन मिळेल.